पुढची बातमी आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबत आहे। कोकाटे यांच्या बेताल वक्तव्याचा आता विरोधकांनी चांगलाच समाचार घेतलेला आहे। कोकाटे यांना सत्तेची मस्ती आल्याचा घणाघात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी केलाय। तर शेतकरी किसान सभेचे नेते अजित नवलेंनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। तर कोकाटे यांच्या बेताल वक्तव्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र माफी मागितलेली आहे। याला जनतेशी देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या केला काय, शेतकरी गेला काय, यांना काही फरक पडत नाही। यांना वाटतं आमच्याकडे 5 वर्ष आहेत, प्रचंड बहुमत आहे, आमचं कोण काय वाकळं करणार, अशा मिजाजमध्ये आणि गरमीमध्ये मस्तीमध्ये वागणारं हे सरकार आहे। कर्जमाफीची रक्कम शेतकरी लग्न समारंभावर उधळतात अशा प्रकारचं कृषी मंत्र्यांचं विधान हे संतापजनक आहेच। मात्र त्याचबरोबर महाराष्ट्राचे शेतकरी शेती कशा प्रकारे करतायत आणि त्यांच्यापुढे काय समस्या आहे याची जाण कृषी मंत्र्याला नाही हे सिद्ध करणारं सुद्धा हे विधान आहे। कृषी मंत्र्यांनी यानंतर राजीनामा दिला तर ते जास्त बरं होईल। त्यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करतो आहे। जनतेच्या तिजोरीवरती दरोडे टाकून राजकारणातले राजकारणी हे पांढऱ्या कपड्यातले लायसनधारक दरोडेखोर